राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये हुंडाबळीची संख्या कमालीची वाढतीये। महिला आयोगाची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिला आयोगावरती अजूनही नियुक्त नाही। महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर महिला सदस्यच नाहीत अशी स्थिती आहे। राज्य सरकारचं महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्सा विस्पुते यांनी केलाय। आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लाल फितीत अडकली आहे। 5 महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीच झालेली नाही। महायुती सरकारमध्ये 3 पक्ष असल्यानं कोणाला नेमायचं यावरून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे। आयोगाच्या निधीमध्येही मोठ्या प्रमाणावर कपात केली असून अनेक पदही रिक्त ठेवण्यात आली आहे। राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र 6 राजकीय सदस्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा। 2024 सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली। फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली। आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय। आणि राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, महिलांवरच्या अत्याचारांच्या वाढत्या घटना राज्यातला संवेदनशील विषय, पण त्याच विषयाच्या अनुषंगाने एवढी असंवेदनशीलता का आपल्याला दिसून येतेय? कुठे अडलंय नेमकं सगळं? प्रज्ञा, आपण पाहतोय पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे। आणि जर महिलांवरती अन्याय अत्याचार झाला त्याला वाचा फोडण्यासाठी जे आहे ते राज्य महिला आयोगाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते। मात्र याच आयोगाकडे जे आहे ते सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळते। ही संपूर्ण फाईल जी आहे ते लाल फितीच्या कारभारात अडकलेली पाहायला मिळते। त्यामुळे 5 महिन्यांपासून सदस्यांची जी आहे ती नियुक्ती होऊ शकलेली नाही। अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे, मात्र थेट ग्राउंडवरती जाऊन काम करणारे सदस्य नाही। त्यामुळे जर कुठं घटना घडली तर त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी सदस्य जे आहे ते उपस्थित नाहीत। आपण पाहतोय की प्रत्येक विभागाला न्याय मिळाव्यासाठी एक सदस्य जे आहे देण्यात येतो, मात्र कुठेतरी 3 पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळे कदाचित महामंडळांसारखं याची सुद्धा नियुक्ती रखडलेली आहे का असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय। फक्त नियुक्तीच नाही तर आपल्याला पाहायला मिळतोय जो निधी मिळतोय आयोगाला, त्या आयोगाच्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कपात केलेली आपल्याला पाहायला मिळते। सन 2018-19 मध्ये जर आपण पाहिलं तर 8,14,00,00,000 रुपयांचा निधी दिलेला होता आणि मागच्या वर्षी फक्त 4,63,00,00,000 रुपयांचा निधी दिलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे, जर नवीन काही टेक्नॉलॉजी घ्यायचा असेल किंवा काही जर योजना आखायच्या असतील तर आयोगाकडे जे आहे ती निधीची कमतरता आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का साधारणतः 8 ते 9 हजार वर्षाला तक्रारी जी आहे त्या आयोगाकडे येत असतात। दिवसाला 75च्या आसपास तक्रारी येतात आणि जर अशा तक्रारी आल्या तर सगळ्यात महत्त्वाचं मनुष्यबळ हे महत्त्वाचं असतं। तिथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की एकूण 35 जागा ज्या आहेत त्या आयोगाला दिलेल्या आहेत, मात्र त्यातील 18 जागा ज्या आहेत त्या अद्यापपर्यंत रिक्त आहेत। त्यामुळे मनुष्यबळ सुद्धा पुरेसं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जर कार्यालयामध्ये 75 लोक रोज येत असतील तर त्यांना समुपदेशन करण्यासाठी सुद्धा त्यांची आवश्यकता आहे, मात्र फक्त 3 समुपदेशक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पेंडिंग जे आहे ते पाहायला मिळते। महिलांच्या अत्याचारामध्ये जर एकूण आकडेवारी पाहिलं 3 नंबरला हुंडाबळी आहे आणि वर्षाला 149 जे आहे ते हुंडाबळीच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे, तेवढीच त्रासदायक आहे। आता हे वास्तव समोर आल्यानंतर तरी सरकारकडून वेगानं पावलं उचलली जाणार का आणि राजकीय स्वार्थापलीकडे जात या नेमणुका लवकर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।